पुण्यात पाऊस एवढा जास्ती चालू आहे की घरातनं बाहेर पडणं मुश्किल झाले। एवढा पाऊस मी तरी कधीच बघितला नव्हता जेव्हापासून मी पुण्यात राहायला आली आहे। त्यामुळं माझ्या स्वेटरवरून नंतर कळत असेल की इथं किती पाऊस चालू आहे, किती थंडी आहे। त्यामुळं आजचा जो आपला व्हिडिओ असेल तो डेली व्लॉग नसेल, मोस्ट ऑफ द रेसिपीचेच व्हिडिओ असतील याच्यामध्ये। त्यामुळं जर व्लॉग आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि वळूयात आता व्हिडिओकडे। आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे, तोंड आहे, जीव आहे, सोस आहे, चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये, सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये। पावसाचे दिवस कितक्यात जातात हे कधीच कळत नाही। आज मस्तपैकी भजी खायची इच्छा झाल्या। मला माहिती आहे मी फास्टिंगवर आहे, मी शुगर कट डाऊन करतो किंवा मी खूप जास्ती गोष्टी अवॉइड करतो आहे खाण्याच्या, सगळं काय माहिती आहे। पण पाऊस आहे, बाहेरचा वडा खायचं मी अवॉइड करतो आहे। त्यामुळे आज घरात भजी बनवणार आहे मस्तपैकी। मला तर वाटायला लागलं हेच माझं जे चॅनल आहे ते व्लॉग्सचं कमी आणि माझे रेसिपी चॅनल खूप जास्ती झाले। कारण घरात काहीच गोष्टी अशा असतात की ज्या मी करते, कारण बाकीच्या गोष्टी कधीच मी करत नाही। पण मोस्ट ऑफ द गोष्टी त्याच्याच अपलोड होत आहेत, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट अशी की कामं भरपूर करून झालेले आहेत आणि पुस्तकही वाचते आहे मी बाकीच्या गोष्टी अवॉइड करायला लागलो। आणि आता भजी बनवणार आहे, त्याची रेसिपी पण दाखवली जाईल। मिरची तिखट आहे, बाहेर मस्तपैकी पाऊस पडत आहे आणि घरात भज्यांचा प्लॅन। आम्ही नुसती हौशी मंडळी आहे या घरात। आज खूप जास्ती क्रेविंग व्हायला लागल्यात मोमोज खायची। मी मगासपासून खूप जास्ती ट्राय केले शांत बसायचं की नको जे आहे त्यात शांत बस। चिरमुरे खाऊन बघितले, मी कॉफीसुद्धा नाही घेतलेली आज। पण काय करू शकतो, खूप जास्ती क्रेविंग व्हायला लागल्यात मोमोज खायची। मी ट्राय करणार आहे अजून थोडा वेळ, शक्य झालं तर ठीक, नाहीतर आज इंटरमिटेंट फास्टिंगचा दी एंड। काय म्हटलास? कुणासाठी? नाद असला पाहिजे हो, लोकांना कशाचे नाद असतात। मला मोमोचा नाद आहे। थैंक यू, आपका ये उपकार जिंदगी भर याद रहेगा मुझे। माहिती झाल्या मी ज्योतिबाला गेलो नाही, त्याला त्या भाऊन आम्ही खायला काहीच नव्हतं ऑप्शन। मी काय केलं, डोसा मागवला आणि तो डोसा असा होता ना, म्हटलं घरात खाल्ला असं तर परवडला असतं। कुरकुरीत नाही, काय नाही, सरळ त्याला रोस्ट केला नव्हता, काय नाही। आणि आमच्या घरातला बघा कुरकुरीत एकदम, माणसाला हरकून खावं असं कलरच नव्हतं। इट्स कॉल्ड क्वालिटी। चटणी भाजी तर बघितली, कधी कधी घरच्यांना खाऊ घालूया। माझ्यापेक्षा आवाज मम्मीच्या भांड्यांचाच असेल ना, मिडल क्लास फॅमिली। आज घरात खिरीचा प्लॅन आहे। आज पौर्णिमा आहे घरात, लोक आज रविवार असून पण आज काय जण पौर्णिमा वगैरे पाळत नसतील, कोण बिर्याणी करून खात असेल। पण आम्ही अख्खे महाराष्ट्रीयन आणि मराठी आहोत। आम्ही पौर्णिमेचं अमावस्येचं काही कोण खातात, पौर्णिमेचं किंवा असं पर्टिक्युलर वार वगैरे पाळतो। त्यामुळं आम्ही आज मटण बिर्याणी वगैरे न खाता मस्तपैकी खिरीचा प्लॅन आहे आज। मम्मी प्रिपरेशन करत आहे आणि आता मी खीर बनवणार आहे। ओके, खीर बनवण्याचा व्हिडिओ काढायचा विसरून गेला। अशा रीतीने ही खीर बनवून तयार आहे।
आज पौर्णिमा आहे आणि उतू गेलेलं चांगलं असते असं म्हणतात आणि माझ्याकडनं तसंच झालं. आज जराशी खीर उतू गेलेली आहे आणि हे मम्मी स्पेशल वरण. या वरणासाठी मी मटणाला हरवू शकतो, मला एवढं आवडतं. आणि मम्मी स्पेशल तडका केलेली भरली वांगी. 3 days later. मम्मी काय करतेस? आणि तूप तूप कोणाला आवडते सगळ्यात जास्ती घरात? आज चालू आहे प्रोटीन पावडर घरात. आम्ही बाजारचं काही खात नाही, काही म्हणजे मोस्ट ऑफ द गोष्टी घरातच बनवतो. त्यातली ही माझी फेवरेट प्रोटीन पावडर, जी की मी रोज रात्री जे दूध पिते त्यामध्ये आम्ही हे वापरतो. यामध्ये आहेत भोपळ्याच्या बिया आणि सनफ्लॉवर सीड्स. हे आहे मखाना, काजू, दालचिनी, वेलची, अक्रोड, बदाम. अजून याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी यायच्या जे की हळूहळू दाखवत जाईल. ठीक आहे. मी यामध्ये गोडव्यासाठी म्हणजे प्रत्येक वेळी ज्यावेळेला प्रोटीन पावडर करतो त्यावेळेला याच्यामध्ये आम्ही अंजीर खातो याच्यासोबत एखाद दुसरं, कारण गोडव्यासाठी आम्ही कोणतीही शुगर नाही ॲड करत प्रोटीन पावडरमध्ये, कारण सध्या तरी शुगर कन्झम्पशन बंद आहे. हे प्रोटीन पावडर 2-4 दिवस आरामात जाते आम्हाला, म्हणजे प्रत्येक 4 दिवसाला करतो आम्ही अशी. ही आपण अशीही खाऊ शकतो, पण प्रत्येकाच्या आवडीनुसार. प्रोटीन पावडरची तयारी झालेली आहे. आता आपण मिक्सीमध्ये ग्राइंड करूया आणि त्याच्यानंतरचा रिझल्ट नंतर. प्रोटीन पावडर एका टेकनंतर हिला आता आपण एकदा चाळणीतून चाळून घ्यायचं, त्यानंतर पुन्हा एकदा ग्राइंड करायचं, मग त्यानंतर ती खाण्यासाठी दिली. ओके. आपली प्रोटीन पावडर सगळ्यात शेवटी ही अशी दिसते. मला माहिती आहे ही म्हणजे मार्केटच्या प्रोटीन पावडरसारखी अशी सॉफ्ट किंवा म्हणजे अशी ड्राय एकदम बारीक पूड नाही आहे याची. ही कोर्सच राहणार आहे, कारण हे आपण घरात बनवलेलं आहे. आपल्या इथं मोठ्या मशीनमध्ये नाही आहेत. आपल्या मिक्सरचं जितकं वॅट असतं तितकंच ही कोर्स होते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की याच्यामध्ये व्हेरिएशन्स खूप सारे असू शकतात. मला ही अशी आवडते म्हणून मी अशी बनवते. काय काही जण गोड जर आवडत असेल तर गोड पण घालतात त्याच्यामध्ये, जे की आपण नाही घालत. आणि हे मी रोज रात्री 1 चमचा 1 ग्लास दुधातून खाते. मी जी आता प्रोटीन पावडर बनवली त्या प्रोटीन पावडरच्या आम्ही स्मूदीज बनवतो, शेक बनवतो किंवा चुप हो जा सातवीं फेल, चुप हो जा. ॲज युजल आम्ही त्याच्यासोबत म्हणजे कधी कधी केळी वगैरे चॉप करून त्याच्यामध्ये चिया सीड्स वगैरे घालून ते सुद्धा आम्ही खातो. प्रत्येकाचे व्हेरिएशन्स असतात. मला अशी आवडते, तुम्ही नक्की ट्राय करा.